दासो पंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आज द्वादशी, खरं म्हणजे द्वादशी ही सर्वात उत्तम तिथी मानली आहे शास्त्रकारांनी। आणि आजच्या दिवशी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। भागवताचार्य, हरिभक्तपरायण, स्वातंत्र्यवीर, सावरकर प्रेमी, अतिशय परखडपणे सत्य मताचं प्रकटन करणारे आणि कुणाचीही भीडभाड न बाळगता अनेक ठिकाणी व्याख्यानातून अवघ्या हिंदू बांधवांना जागृत करणारे असे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, श्रद्धेय आदरणीय तीर्थस्वरूप वाना उत्पात यांचं दुर्दैवानं आज निधन झालंय। आणि संत सर्वज्ञ दासोपंत पेजच्या वतीनं, आम्हा सर्व दासोपंत भक्तांच्या वतीनं, दत्त संप्रदायिक भक्तांच्या वतीनं मी श्रद्धेय वाना उत्पातजी यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण करते। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्री दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या भागाला सुरुवात करते। तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मैया वेशी तचेतसाम। हा 12व्या अध्यायातला 7वा श्लोक, याच्यावरती निरूपण सुरू होतं। मृत्यू संसार सागरात या पदापर्यंत आपण आलो होतो। न चिरात या पदावरती भाष्य करताना दासोपंत पुढे म्हणतात, पोटातून पडे बाळ तैची ममत्वाची कळ, पुसणे प्रक्षाळणे केवळ ते तया पाठी, तैसा भक्तू भक्त होये तव आधीची पाठीशी मी आहे, जरी तो माते न पाहे सन्निहितात। माझ्या भक्ताच्या सन्निध जवळ त्याच्या पाशी मी कसा आहे हे सांगताना त्यांनी दृष्टांत दिलाय। पोटातून बाळ पडे, पोटातून पडे बाळ तैची ममत्वाची कळ। पोटातून बाळ पडल्यानंतरच नव्हे तर त्याच्या पूर्वी 9 महिने सुद्धा मातृत्वाची ही जी नाळ आहे ती एकदा त्या गर्भाशी जोडली गेली, ती काय आईला दिसत नाही, ती बाळालाही दिसत नाही। पण हे आई लेकराचं जे प्रेम आहे, हे प्रेम तेव्हापासून सुरू होतं जेव्हा ते एकमेकांना दिसत नाहीत। ते म्हणतात प्रक्षाळणे पुसणे हे खरं म्हणजे नंतरच्या क्रिया आहेत, ज्याला आपण सहवासाचं प्रेम म्हणतो। एखादं लहान लेकरू जर आपण दत्तक घेतलं दुसऱ्या कुणाचं, अगदी तान्ह, आणि त्याचं लालन पालन पोषण करताना सुद्धा त्याचा सहवास येतो आणि त्याच्यावरती आपोआप ममत्व जडायला लागतं। पण ते असं म्हणतात की सहवासाचे जे हे उपचार आहेत, हे उपचार हे तर नंतरचा भाग आहे। प्रक्षाळणे पुसणे हे नंतरचे भाग आहेत, हा नंतरचा उपचार आहे। पण त्यापूर्वी सुद्धा जेव्हा ते एकमेकांना दिसत नाहीत, बघू शकत नाहीत, त्याही वेळेला आई लेकराचं जसं प्रेम असतं, ममत्वाचं असतं नातं, हे नातं माझं आणि भक्ताच्या मध्ये आहे। ते असं म्हणतात, हे त्याच्यानंतर तया पाठी येतं, त्याचं सगळं लेकराचं सगळं करणं
हे जन्मल्याच्या नंतरचा भाग आहे. पण जन्मण्या अगोदरच जसं ते एकमेकांच्या बद्दल ममत्वानं एकमेकांना ओळखू शकतात, ज्याला आपण म्हणतो की बोलता न ये, देखता न ये, ऐकता न ये. खरं म्हणजे कुठलाच अनुभव या दोघांच्या मध्ये नसतो, पण तरी सुद्धा बाळ पोटामध्ये असताना आईचं जे प्रेम त्याच्यावरती जडतं, तशा प्रकारचं प्रेम, तशा प्रकारचं ममत्व माझं आणि माझ्या भक्ताच्या मध्ये आहे. व्यवधानची नावे निमिषही माते न साहवे, आता भक्ते माझा होवावे हेची पाहिजे. भक्त होताची तयापासी मी असे अर्जुना परियेसी. स्वरूप आपले प्रकाशी ते तयेची क्षणे. आणि असा माझा हा एकदा अनन्य भक्त झाला की मी त्याच्या जवळच असतो, त्याच्या सन्निध असतो, त्याच्या पाशीच असतो. आणि म्हणून अर्जुना, हे माझं स्वरूप त्याच्या जवळ त्याला प्रकाशत राहतं त्या क्षणी, ज्या क्षणी तो मला माझ्यावरती मायेनं प्रेम करायला लागतो. भक्तीचे करिता आचरण तैची माझी या स्वरूपाचे ज्ञान. त्रिविधा भेदाचे खंडन ते निमिष मात्रेची. आणि जसं त्यानं माझ्याशी भक्ती करायला, माझ्यावरती भक्ती करायला सुरुवात केली, तो माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्या क्षणी त्याचं जे भक्तीचं आचरण आहे, माझ्या स्वरूपाचं ज्ञान तो जाणून घेऊ लागतो. तसं त्रिविध तापाच्या भेदाचं खंडन एका क्षणामध्ये मी करतो त्याच्या. तू म्हणशील अर्जुना, हे सर्वथा साच मानिना. दुर्गम निर्गुण उपासना परमजे की. हे अर्जुना, तू म्हणशील हे काही मी खरं मानत नाही. एवढी दुर्गम अशा प्रकारची अतिशय कठीण, ज्याला आपण असं म्हणूया की अशक्य प्राय अशा प्रकारची साधना करून, निर्गुण उपासना करून हे जो साधना करणारे लोक आहेत, हे अतिशय परमावधीला पावलेले लोक असतात. आणि अशा प्रकारची उपासना करणारे हे लोक असताना हे इतक्या साध्या सुध्या वागण्याने, भक्तीच्या आचरणाने हे कसं शक्य आहे? तू असा प्रश्न करू शकशील, तू करशील. ते एकाएकी सिद्ध होये आणि भेद साधन उपाये. अभेदे तत्व प्रकट होये परब्रह्म. असं एकाएकी सिद्धत्व प्राप्त होणं हे कसं शक्य आहे? नानाविध उपायांनी, नानाविध साधनांनी अद्वैत साधनेची ही उपासना करताना हे अभेद तत्व प्रकटण्यासाठी महाकठीण साधना हे निर्गुण उपासक करतायत आणि परब्रह्माची प्राप्ती करत आहेत. हे अचानक कसं घडेल? तुम्ही म्हणताय की मी माझ्या भक्तापाशी असतो, लगेच त्याच्या संकटामध्ये तो जर सापडला तर मी उडी घेतो, मी त्याच्या जवळच असतो आणि त्याला उचलून घेतो, खांद्यावर घेतो, माझ्या अंकावर घेतो. हे कसं शक्य आहे? कारण हे लोक तर इतके नाना उपाय करतायत, साधना करतायत, देहाला यातना देतायत, महाकठीण प्रसंगातून जातायत, आणि तेव्हा कुठे त्यांना परब्रह्माची प्राप्ती होते? आणि तुम्ही इतकं साधं सोपं सहज सुकर सांगताय. तू असं म्हणशील हे कसं शक्य आहे? हे काळांतरी घडैल, परी तत्क्षणा सिद्ध नसैल. ऐसे हृदय मानशील नेणोनिया, तरी अवधारिगा वीरपती. ते रोकडीची असे प्रतिती, प्रकट करीन तुझ प्रती देई अवधान. आणि तू असं म्हणशील की हे कालांतराने घडेलही, पण त्या क्षणी मला असं सांगायचंय की ही सिद्धी कशी काय प्राप्त होईल? तुझ्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होईल. तुला असं वाटेल की तुझ्या हृदयामध्ये ही शंका उत्पन्न होईल की तत्क्षणा सिद्ध नसेल, तशा प्रकारची सिद्धी त्या क्षणी कशी प्राप्त होईल?
आणि म्हणून हे वीरपती अवधारिगा लक्ष देऊन ऐक. अशाच प्रकारची जी निर्गुण ब्रह्माला, ज्याला आपण तळहातावर आवळा दाखवणं म्हणतो, तसा परब्रह्माची प्रतीती मी तुला प्रकटपणे दाखवीन आणि तुझ्यासाठी, तुला म्हणून, तुझं प्रती प्रकट करीन, तुझ्यासाठी म्हणून प्रकट करीन. पण तू लक्ष देऊन ऐक. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. 8वा श्लोक. याच्या पहिल्या पदावर म्हणजे मय्येव मन आधत्स्व या पदावरती दासोपंत निरूपण करतायत. ते म्हणतायत, यथोक्त प्रकारे पूजन अंतरी मनोमय करुण परिवार सहित ध्यान माझे आश्रयीसी. तै परिवारावरुनी काढून माझ्याची ठाई ठेवी मन माझी मूर्तीचे ध्यान तेची अवलंबी. बाह्यार्था सोडूनी समजता फेडूनी मनाची चंचलता स्फूर्ती उपजो नेदिता शरीराची. अंतराकाशी मने सांडूनी मनाचे करणे विसरू पडो न देणे ऐसिया स्थिती. दुजे न पाहता काही मन लावी मूर्तीच्याच ठाई. सांग अवयव अवघेही कल्पुनी असावे. तेथे एक करी अर्जुना सांडूनी अवयवाची विचारणा मन तया जडपणा पावोने दावे. हे वर्णन जे आहे ना, दासोपंत काय सांगतायत, यथोक्त प्रकारे पूजन. यथोक्त म्हणजे यापूर्वी पंचोपचार आणि षोडशोपचार पूजन त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारचं पूजन ज्याच्यामध्ये मानसपूजा आहे, मनोमय करून अशी मानसपूजा केल्यानंतर तू माझं ध्यान करतोस, करशील, करावं आणि माझा आश्रय घेशील. परंतु हे जेव्हा तू साऱ्या परिवाराच्या सोबत करतोस ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, हे करत असताना तै परिवारावरुनी काढून माझ्याच ठाई ठेवी मन. याच्यामध्ये एकांत सांगितलंय. जशी सामूहिक पूजा सांगितली आहे तशीच एकांती ध्यानावस्था सुद्धा सांगितली. आणि हे जे वर्णन पुढे दासोपंत करतायत ना, मला स्वतःला असं वाटतं की हे दहर विद्येचं द्योतक आहे. आता ही दहर विद्या काय आहे, खरं म्हणजे त्याचा प्रत्यक्ष उल्लेख दासोपंतांनी या ठिकाणी केलेला नाही. परंतु ओवींमध्ये जो उल्लेख येतो ते काय म्हणतायत, माझी या ठाई ठेवी मन माझी मूर्तीचे ध्यान तेची अवलंबी. बाह्यार्था सोडूनी समजता फेडूनी मनाची चंचलता स्फूर्ती उपजो नेदिता शरीराची. अंतराकाशी मने सांडूनी मनाचे करणे विसरू पडो न देणे ऐसी असते. आणि ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था किंवा हा जो प्रकार आहे ध्यानाचा, त्याला दहर विद्या असं म्हटलेलं आहे. आता ही दहर विद्या काय प्रकरण आहे, विश्वामध्ये जसं अनंत आकाश आहे तसंच त्याच प्रकारचं आपल्या हृदयामध्ये सुद्धा एक छोटंसं आकाश आहे आणि त्याच्यामध्ये आत्मा राहतो अशी संकल्पना आहे. आणि त्याचं जर दर्शन आपल्याला घ्यायचं असेल, हृदयातल्या आकाशातल्या आत्म्याचं दर्शन जर घ्यायचं असेल, तर हे दर्शन फक्त आणि फक्त दहर विद्येनं घेता येतं. आता या हृदयाच्या आकाशामध्ये काय आहे, तर स्वर्ग आहे, पृथ्वी आहे, अग्नी आहे, वायू आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत आणि हे सगळं त्या हृदयामध्ये आहे. शरीराच्या विकारांनी या आत्मस्वरूपाला, हृदयाकाशातल्या आत्म्याला, त्या आत्म्याच्या स्वरूपाला कुठलीही बाधा येत नाहीये. पण हृदयामधलं आत्मस्वरूप अतिशय सूक्ष्म असल्यामुळं
आपल्या मनाला त्याची एकदम ओळख होत नाही, ओळख पटत नाही. आणि म्हणून दहरविद्येमध्ये असं सांगितलंय की आपल्या आवडत्या सगुण मूर्तीची हृदयामध्ये प्रतिष्ठापना करावी. आपण सारे ऐकता आहात, मागच्या काही ओव्यांमध्ये आपण भित्तीवरच्या चित्राचा उल्लेख दासोपंतांनी केलेला ऐकला. आणि तोच हा प्रकार आहे. भिंतीवरती चित्र काढावं तसं हृदयामध्ये माझं चित्र काढ, असं जेव्हा दासोपंत सांगतात तेव्हा ही दहरविद्येची सूचक नांदी आहे. आणि इथे त्याचा स्पष्ट उल्लेख करतात. दहरविद्येचं नामनिर्देशन नाही, पण संपूर्ण निरूपण त्या संदर्भातलं आहे असं लक्षात येतं. आवडत्या देवाच्या सगुण मूर्तीची हृदयामध्ये प्रतिष्ठापना करावी आणि तिची सदैव मानस पूजा करावी असं दहरविद्या सांगते. त्यानंतर काय होतंय तर दहरविद्येच्या दृढ उपासनेमुळे हृदयामध्ये आत्मदर्शन घडतं आणि ही संपूर्ण विद्या छंदोग्य उपनिषदामध्ये वर्णिलेली आहे. दासोपंतांचा उपनिषदांचा अभ्यास आपणा सर्वांना माहिती आहे, तो आहेच. वेळोवेळी दृष्टांता दाखल म्हणा किंवा उपनिषदांच्या त्या सगळ्या कथांचा रूपकतेने सूचकतेने दासोपंत पदांमध्ये, गीतार्णवामध्ये, अन्य साऱ्या त्यांच्या वाङ्मयामध्ये उल्लेख करतात. तसा तो उल्लेख या ठिकाणी दहरविद्येचा उल्लेख आहे. आणि ह्या अंतर्मनामध्ये अशा प्रकारचं अंतराकाशी मने सांडुनी मनाचे करणे, मनाचं जे इंद्रिय आहेत सारे बाह्य अंतर, आणि या सगळ्यांचा त्याग करून मनतया जडपणी पावोन नेदावे. आधी पादची अवलोकिले मग मुखावरी मन नेले, मन गेले जे जे अलंकार आठवले जाये तिकडे तिकडे. आता सगुण रूपाचं दर्शन करताना सुद्धा भक्ताच्या मनाचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे बघा. हा, ते असं म्हणतात, अंतराकाशी तुझ्या अंतराकाशात मन जडल्यानंतर, माझ्या स्वरूपावर तुझं चित्त केंद्रित केल्यानंतर तू काय करशील? तुझे न पाहता काही मन लावी मूर्तीचेच ठाई, सांग अवयव अवघेही कल्पनीय सावी. दुसरं काही पाहायचं नाहीये, माझ्या मूर्तीच्या ठिकाणी, माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी तुझं मन लाव आणि सांग अवयव अवघेही कल्पना असावी. स अंग, अंगासहित माझे सारे अवयव तू कल्पनेनं मनामध्ये आण, चित्तामध्ये आण, कल्पना कर. तेथ एक करी अर्जुना सांडुनी अवयवांची विचारणा, मनतया जडपणा पाहुने धावे. पण वेगवेगळ्या अवयवांच्या वरती केंद्रीभूत होऊ नकोस, त्यातलं जडपण सोडून दे. पण मनाच्या बाबतीत, केंद्रीकरणाच्या बाबतीत भक्ताचं काय होतंय त्याचा विचार सुद्धा दासोपंत पुढे सांगतात. आधी पादचे अवलोकिले मग मुखावरी मन गेले, जे जे अलंकार आठवले जाये तिकडे तिकडे. तुझं माझ्या सगुण मूर्तीवरती चित्त कसं एकचित्त करावं, एकाग्र करावं, याचंही विवरण दासोपंत करतात. कारण हे चित्त एकाग्र करताना तू आधी माझी पायाकडे बघशील, मग आधी पादचे अवलोकिले, मग मुखावरी मन गेले, मग माझ्या चेहऱ्याकडे बघशील, मग चेहऱ्यावरून हळूहळू पाहताना माझ्या अलंकारांवरती तुझं मन केंद्रित होईल आणि मग मन भरकटायला लागेल. मग अलंकार कशाचे आहेत? सोन्याचे आहेत का चांदीचे आहेत? चक्राकार आहेत का वर्तुळाकार आहेत का? त्याची जडणघडण कशी आहे? आणि म्हणून पाय, चेहरा, अलंकार, हात, पाय, हातामधले अलंकार, पायातले अलंकार, मुकुट, कुंडल याच्याकडे तू पाहू नकोस. मग काय कर? पाद सांडुनी कर पाहणे, कर सांडुनी उदर अवलोकणे, या परी चंचळे मने न करी निष्ठा. आणि मग सगुण रूपाचं ध्यान करताना सुद्धा ते कशा प्रकारचं करावं, कोणत्या पद्धतीनं करावं, हेही दासोपंतांनी सांगितले. बघा, अनेकदा आपण बालाजीला, तिरुपती बालाजीला जातो, काही निमिषार्धात ते दर्शन घ्यावं लागतं. आणि मग या दर्शनासाठी जेव्हा रांगच्या रांग लागते
तेव्हा आपण मनाची स्थिती एकाग्र चित्ताची करून ठेवतो की आता आपल्याला क्षणात दर्शन घ्यायचे, देवाकडे पाहायचे. शक्य होईल तितकं, जसं जमेल तसं डोळ्यांनी कानांनी तो व्यंकटरमण आपल्या हृदयामध्ये साठवून घ्यावा, डोळ्यामध्ये साठवून घ्यावा, अशी मनाची बैठक तयार करतो आपण. या गोष्टीचा सर्वांना अनुभव आहे. पण पहा तुम्ही, प्रत्यक्ष दर्शन घेताना प्रत्येकाची भावावस्था, प्रत्येकाची मनाची अवस्था ही निराळी असते. त्याचं कारण असं आहे, अगदी स्वतःचाच अनुभव मी सांगेन. माझ्यासोबत सासूबाई होत्या, मी होते, आणि आम्ही ते बालाजीचं दर्शन घेताना सगळेजण अगदी तयार, रेडी, गेट सेट गो अशा अवस्थेमध्ये आपण असतो दर्शनाच्या वेळी. कडेवर लेकरू होतं माझ्या, पुन्हा त्याच्याकडेही वेगळं लक्ष होतं. आणि मग कॉन्सन्ट्रेट करायचंय, मूर्तीकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. पुन्हा न जाणो आपल्याला ही मूर्ती कधी पाहायला मिळेल, हे दर्शन कधी घडेल, असं मनामध्ये असतं माणसाच्या. आणि मग ते सगुण रूपाचं दर्शन घेत असताना आपण एकचित्त होण्याचा प्रयत्न करतो. एकाग्रतेने डोळ्यांमध्ये प्राण आणून त्या सगुण रूपाचं दर्शन घेत असतो. निमिषार्धामध्ये दर्शन घेतलं, बाहेर पडलो आणि आईंना म्हटलं, आई किती सुंदर दिसते नाही मूर्ती, अतिशय सुंदर, कोमल, मृदू आणि रंगीबेरंगी सुंदर अशा फुलांच्या माळा आणि प्रसन्न अर्धोन्मिलित नेत्राचा हा बालाजी किती ऊर्जा देतो, किती प्रसन्न वाटतं नाही. आणि आई म्हणाल्या, आणि फुलांच्या माळा होत्या, वेगवेगळ्या रंगाची फुलं होती. अगो बाई, मला तर सगळे सोन्याचे दागिने दिसले, मला फुलं दिसलीच नाही. आणि खरोखर त्यांना सगळे सोन्याचे दागिने दिसले, मला मात्र सुवर्ण तेज दिसलं नाही. मला नुसती फुलं दिसली बालाजीच्या अंगावर. दर्शन घेताना ते कसं घ्यावं, दासोपंत सांगतात, तू आधी पायाकडे पाहशील, पाय झाले की हाताकडे तुझी नजर वळवशील, हाताला बघून मग त्यानंतर माझ्या पोटाकडे तुझी नजर येईल, त्यानंतर पितांबर कसा आहे, मुकुट कसा आहे, चेहरा कसा आहे, अलंकार कसे आहेत. आणि हे सगुणाचं दर्शन घेताना हे तुझं मन वेगवेगळ्या अवयवांच्या वरती, बाह्य रूपाच्या वरती, पितांबरावरती, दागिन्यांच्या वरती, अलंकारावरती केंद्रीभूत न होता ते वेगवेगळ्या ठिकाणी विकेंद्रीकरण होईल, त्याचं ते विस्कळीत होईल, ते एकचित्त राहणार नाही. आणि म्हणून तू काय कर, तर हे जे अवयवांवरचं चित्त आहे, ते अवयवांवरचं चित्त चंचल मनानं ते काढून घे. पाद सांडुनी कर पाहणे, कर सांडुनी उदर अवलोकिणे, या परी चंचल मने न करी निष्ठा. आणि अशा चंचल मनानं सगुण रूपावरती निष्ठा ठेवू नको. हे सगुण रूपाचं दर्शन घेण्याचे पद्धत नव्हे, तर सकळाही माझ्या अवेवी येकुदाची मन ठेवी, तेथे सावधानता बरवी असो देई. एकाच वेळी संपूर्ण सगुण मूर्तीचं दर्शन एक चित्तानं घे. अवयवांच्या वरती तुझ्या मनाची चंचलता करू नकोस, विकेंद्रीकरण करू नकोस. या परी मद्रूपी लाविता मन, जडोनी गेले झाले संलग्न, तेथे काही एकी खूण उठी अनुभवाची. अतिशय सावध चित्ताने एकदाच तू प्रयत्न करून पहा, एक चित्त होऊन पहा, आणि तुला अनुभूती येईल. ती अनुभूती घे. सावेव मूर्ती ज्ञेयमाने, तेथे प्रकाशिते जाणणे, ते दृश्याचे अवलंबने तटस्थ असे. दृश्य वेगळे अवेवेसी, दृष्टे वेगळे दर्शनेसी, ते लागलेची परी अवलंबेसी वेगळे ज्ञान. देखिजे घटु चक्षुद्वारा, तो देखोनी तया आकारा, चक्षु स्वस्थानी धनुर्धरा, वेगळाची असे ठेविता मन माझ्या ठाई. जाणणे वेगळे होय जई, तै सत्य ठेवलेची नाही मद्रूपी मन.
अधिकतेनं इथे त्रिपुटींचा उल्लेख येतो. ही कोणती त्रिपुटी आहे? तर ही त्रिपुटी आहे दृष्टा, दृश्य आणि दर्शन. दृष्टा पाहणारा, दृश्य जे दृष्टा पाहतो आहे ते दृश्य, आणि दर्शन जे डोळ्यांना दिसतं आहे दृष्टीने ते दर्शन. आता ही त्रिपुटी कोणत्या अर्थानं इथं सगुण रूपाच्या दर्शनासाठी वापरली आहे याचं थोडंसं चिंतन सांगते. खरं म्हणजे आपण जाणते श्रोते आहात, हे मी सांगावं हे खरं म्हणजे योग्य नव्हे, पण या ठिकाणी जाता जाता थोडंसं चिंतन व्यक्त करते आणि पुढे जाते. मी आहे ही जाणीव जेव्हा अनुभवाचं रूप घेऊन पुढे येते तेव्हा तिला दोन अंग दिसतात. एका अंगानं ती दृष्टा म्हणून वावरते आणि दुसऱ्या अंगानं ती दृश्याचा प्रत्यय आणून देते. कसे? तर माणसाचे दोन ओठ हे विलग आहेत, हे वेगळे आहेत. ते दिसतात वेगळे, पण ओठातून बाहेर पडणारा शब्द मात्र एकच आहे. आणि त्याचप्रमाणे अनुभव घेणाऱ्या दृष्ट्याच्या मागची जाणीव आणि अनुभव देणाऱ्या दृश्याच्या किंवा दृश्याची प्रतीती निर्माण करणारी जाणीव ही दिसायला भिन्न आहे, द्वय आहे, दोनपणाची आहे. ती तशी दिसत असली तरी सुद्धा ती मुळात एकच आहे. मग मी आणि तू या द्वैत भावनेतून, या द्वैत भावातून जन्म घेणाऱ्या अनुभवांची रचना जर ही उकलून बघितली तर शास्त्र असं सांगतं, पंचीकरण म्हणा, वेदांत म्हणा, तिच्या पोटी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असे तीन घटक आढळतात. आणि या तीन घटकांना त्रिपुटी असं त्यांनी म्हटलंय. आणि या त्रिपुटींचा एक लय म्हणजे एक चित्तानं सगुण रूपाचं दर्शन आहे. पुढे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ध्याता, ध्येय आणि ध्यान, भोगता, भोग्य आणि भोग अशा अनेक प्रकारचे त्रिपुटी आहेत. पण यामध्ये दृष्टा, दृश्य आणि दर्शन, ध्याता, ध्येय आणि ध्यान, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या तीन त्रिपुटींचा उल्लेख सूचकपणे दासोपंत करताय. ते असं म्हणतात की देखुनी तया आकारात चक्षु स्वस्थानी धनुर्धरा, तुझ्या डोळ्यांनी ते तू पाहतोयस वेगळाचे असे, म्हणजे माझे तुझे डोळे वेगळे आहेत, दर्शन वेगळे आहे, द्रष्टा वेगळा आहे. पण ठेविता मन माझ्या ठाई, जाणणे वेगळे होय जई, तै सत्य ठेवलेची नाही मद्रूप विमन. जर तुला दृष्टा, दर्शन आणि दृश्य हे वेगळे जाणवले, हे वेगळे आहेत अशी भावना निर्माण झाली तर तर माझ्या रूपामध्ये तू एकरूप झाला नाहीस असा त्याचा अर्थ आहे. बघा हा, म्हणजे मुळात त्रिपुटी सांगितली आहे. त्रिपुटी तर मुळात वेगळी आहेच, पण त्या त्रिपुटींचं एकीकरण जेव्हा होतं तेव्हाच मद्रूपी मन एकरूप होईल असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. मने दुरुनी अवलंबिले का जे ज्ञान ज्ञेयेसी वेगळे, तरी माझा ठाई ठेवले नाही चिकी मन. पुन्हा मी मगाशी सांगितलं तसं ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ज्याच्या जो जाणून घेतो आहे तो ज्ञाता, ज्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ज्ञेय, आणि जे जाणून घ्यायचं आहे ते ज्ञान. सगुणाला जाणून घ्यायचंय आणि हे सगुण रूप जाणून घेताना पुन्हा अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत की जिथं तू भिन्न झालास, हे तिन्ही वेगवेगळं तुला जाणवलं, त्या ठिकाणी तू एकचित्त नाहीस, तू विकेंद्रित झालास किंवा तू माझ्या ठाई तुझं मन ठेवलं नाहीस असा त्याचा सत्यपणे अर्थ आहे. पुढच्या पदावरती भाष्य करतायत दासोपंत. मै बुद्धिम निवेशय, आता मन माझा ठाई ठेवितासी, तरी प्रवेशवी ते जाणवेसी, बुद्धी हे नामतीयेसी, आम्ही ठेविले जीवनी कर्पुरु संचरे. तो जळाकारेची जैसा उरे, तैसा बुद्धीचे निरूपेक्षरे,
माझ्या ठाई. त्रिपुटीचं अतिशय व्यवहार्य उदाहरण मी मुद्दाम सांगेन. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला आपण बसतो, पाठ्यपुस्तकांमधला असू दे, सब्जेक्ट सायन्स आहे, फिजिक्स आहे, कठीण जातं आणि मग जड विषयाचा अभ्यास करायला बसलं की चित्त एक होत नाही. अभ्यासाला बसलं की वेगवेगळे विचार मनामध्ये चालू असतात, मनाच्या पाठीमागच्या बाजूने. आपण बॅक ऑफ माइंड असं त्याला बऱ्याचदा म्हणतो. डोळ्यांच्या समोरून अक्षर जात आहेत, बुबळं नुसतीच अक्षरांवरून फिरतायत, पण जे वाचतो आहे ते मेंदूमध्ये शिरत नाही. म्हणजे वाचणारा वेगळा आहे, पुस्तकातलं ज्ञान वेगळंच आहे आणि मनामधले विचार तिसरेच आहेत. आणि ही जेव्हा भिन्नता येते त्यावेळेला अभ्यास होणं कधीच शक्य नाही. आणि आपण नेहमी म्हणतो एक चित्तानं जर वाचलं असेल तर ते लक्षात राहतं. आणि याच प्रकारचं हे त्रिपुटीचं ज्ञान आहे. अगदी साध्या सोप्या शब्दात हेच सांगायचंय की एकाग्र झाला तर ती अनुभूती येते, तो अनुभव येतो. आणि दासोपंत पुढे असं सांगतात की माझ्या ठिकाणी जर तू मन ठेवलंस आणि जाणीवेला जी जाणीव आहे ती माझ्यामध्ये जर त्याचा प्रवेश करून घेतलास तर तिचं नाव मी तिला बुद्धी असं म्हणतो. कशी बुद्धी ठेवावी तर जीवनी कर्पुरो संचरे तो जळाकारेची जैसा आवरे. पाण्यामध्ये कापूर जर टाकला तर तो विरघळून जातो, तो जळाकार होऊन जातो, त्याचं स्वतःचं वेगळं अस्तित्व उरतच नाही. आणि तसं बुद्धीचं अस्तित्व माझ्या ठाई तुझं मन आल्यानंतर, एकरूप केल्यानंतर, माझ्या ठाई ठेवल्यानंतर ते उरू नये. आणखी दृष्टांत पुढे देतायत. रत्ना अंगी प्रकाशू जैसा कळासी युक्त सोमू जै कैसा की दीपू कळिके प्रकाशा सहित स्फुरे. कशी आहे ही बुद्धी, कशी असायला हवी, एकरूप झाल्यानंतर तिचं स्वरूप कसं असायला पाहिजे तर पाण्यामध्ये कापूर टाकावा आणि कापूर विरघळून जावा, तो जळाकार व्हावा. तशी तुझी बुद्धी माझ्या ठाई झाल्यानंतर, आल्यानंतर, ठेवल्यानंतर व्हायला पाहिजे. आणखी कशी व्हायला पाहिजे. रत्ना अंगी प्रकाशू जैसा. हिरे, रत्न, माणकं यांच्यामध्ये जो त्याचा अंगभूत प्रकाश आहे, त्याचं जे तेज आहे ते त्याच्या आकारापासून ते वेगळं करता येत नाही. ते अंगभूत आहे, उपज आहे, निसर्गतः आहे, स्वाभाविक आहे आणि म्हणून ते वेगळं करता येत नाही. तसंच चंद्राच्या कळा चंद्रापासून वेगळ्या करता येत नाही, त्या त्याच्यातच अनुस्यूत आहेत, ज्याला आपण मोबाईलच्या भाषेमध्ये इनबिल्ट असं म्हणूया, त्याच्या आतच त्या आहेत. तसंच दीपू कळिके प्रकाशा सहित स्फुरे. जशी दिव्याची ज्योत प्रकाशासहितच स्फुरण पावते, प्रकाश आणि दिव्याची ज्योत या जशा वेगळ्या नाहीत तशी बुद्धी माझ्या ठाई एकरूप झाल्यानंतर तिचं ते स्वरूप असलं पाहिजे. तैसे तुझे संवेदन आणि माझे रूप सगुण ते तेणे करुणी जाण ज्ञान रूप करावे. यया युक्ती जाणे बुद्धी प्रवेशवी माझ्या ठाई पुढती हासोनी कृष्ण म्हणे काय ऐसे घडेल. दासोपंतांचा विशेष हाच आहे की दासोपंत जसं आपण लहान लेकराला कसं जेवण करत नाही एखादं लेकरू आणि मग जेवण करत नाही तर आई गाणं म्हणते, चित्र दाखवते, चिवकावची गोष्ट सांगते, आता तर मोबाईल दाखवते आई आणि मग त्याला त्याच्याही न कळत घास भरवत जाते. मग त्याच्या आवडतीचं जेवण असो नाहीतर नावडतीचं जेवण असो, मोबाईलवरची गोष्ट पाहता पाहता लेकरू जेवायला लागतं. आणि याचप्रमाणे अतिशय प्रेमळपणे दासोपंत आम्हाला व्यवहाराची उदाहरणं देतात आणि आपल्याला कळतही नाही की सहजपणे तत्वज्ञान आम्हाला ते सांगत जातात. काऊची गोष्ट ऐकता ऐकता आम्ही पंचीकरणही सहज पचवू शकतो, सहज ऐकू शकतो म्हटल्यापेक्षा सहज आम्हाला ते समजू शकतं. ही अवस्था येण्यासाठी दासोपंत आमची मनोभूमी तयार करतात. आणि ते असं म्हणतात की अशा प्रकारचं बुद्धीचं तुझं रूप व्हायला हवं. तुझे ते संवेदन जे मनाची जी संवेदना आहे, तुझ्या वृत्तीची संवेदना आहे, ही माझ्या सगुण रूपाशी एकरूप होताना हे ज्ञानरूप तेणे करून जाणं ज्ञानरूप माझं ज्ञान करून घेताना, सगुण रूपाचं ज्ञान करताना तू अशा प्रकारची वृत्ती, अशा प्रकारचं संवेदन तुझ्या ठाई ठेव आणि ह्याची युक्ती तू जाणून घे.
आणि ते नाट्यपूर्ण रीते दासोपंतांना पुढे म्हणतात, बुद्धी प्रवेशवी माझ्या ठाई, माझ्या ठाई तुझ्या बुद्धीचा प्रवेश कर. पुढती हासोनी कृष्ण, गालातल्या गालामध्ये श्रीकृष्ण हसतोय आणि श्रीकृष्णाला असं त्याला सांगायचंय, तो म्हणतोय असं की अर्जुना, तुला असं वाटेल खरंच हे असं घडेल, हे शक्यता आहे घडण्याची. आणि अतिशय नाट्यपूर्ण भावपूर्ण अशा प्रकारचं निवेदन मधून मधून करत, संवाद घडवत, आणि ज्याला आपण उभयान्वयी असं म्हणतो संवाद, अशा प्रकारचा संवाद प्रेक्षकांपर्यंत, रसिकांच्या पर्यंत, भक्तांच्या पर्यंत, श्रोत्यांच्या पर्यंत पोचवत दासोपंत नाट्यपूर्णरित्या याचं प्रकटन करतात. हासोनी कृष्ण म्हणे काही ऐसे घडेल. दासोपंत असं म्हणतात की श्रीकृष्ण गालातल्या गालात हसतोय आणि म्हणतोय असं घडू शकतं, घडेल असं. दृश्याचे असता ज्ञान, त्या माझी प्रवेशविता दर्शन, ते दृश्य स्फूर्ती आपण प्रवेशोची न शके. आणि मी मघाशी त्रिपुटींमध्ये जो उल्लेख केला, दृश्य, दृष्टा आणि दर्शन, या त्रिपुटीचं नेमकं तत्व दासोपंत आम्हाला या ठिकाणी सांगतात. दृश्याचे असता ज्ञान, जो बघतोय, जे दृश्य आपण बघतोय, म्हणजे काय बघतोय, आता कशाचं वर्णन सुरू आहे, सगुण रूपाचं. हे सगुण रूप बघतोय भक्त. दृश्याचे असता ज्ञान, त्या माझी प्रवेशविता दर्शन. दर्शन म्हणजे प्रकटीकरण, जे दिसणार आहे ते. खरं म्हणजे दृश्य आणि दर्शन सरळ सरळ बघायला गेलं तर वेगळं नाही, पण मघाशी मी त्याचं विवरण भिन्न कसं आहे हे सांगितलंय. त्या माझी प्रवेशविता दर्शन, ते दृश्य स्फूर्ती आपण प्रवेशोची न शके. आणि म्हणून हे अभिन्नपण कसं असावं हे तत्वानी दासोपंत या ठिकाणी आम्हाला सांगतात. आणि तेच ज्ञेय ज्ञेय ऐसे जे स्फुरे ते ज्ञानाचे सदा अंतरे. जाणत जाणत न संचरे या माझी ज्ञान. आणि अशा प्रकारचं तुला माझ्या सगुण रूपाकडे बघताना दृश्य, दृष्टा आणि दर्शन याचं एक चित्तानं, एक रूपानं केंद्रीकरण करायचंय. आणि त्यानंतर मला जाणून घ्यायचंय, माझं ज्ञान करून घ्यायचंय. आणि ज्ञेय आणि ज्ञान यांचं एकपण झाल्यानंतर पुढती ज्ञेयाचे संवेदन. ज्ञेयाचे संवेदन म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचंय त्या संदर्भातली त्याची संवेदना तुझ्या मनामध्ये वृत्ती संवेदना निर्माण होईल. ती विलक्षते वाचून ऐसे न घडे. विलक्षता असं म्हटलंय म्हणजे विचलित लक्ष. तुझं जर विचलित लक्ष झालं, भिन्न ठाई जर तू मला वेगवेगळ्या अवयवांवरती केंद्रित होऊन पाहत राहिलास, तर हे त्रिपुटींचं एकीकरण होणं कदापिही शक्य नाही. मी पुन्हा ते उल्लेख त्या गोष्टींचा करते. हा जो विलक्षितपणा सांगितलाय दासोपंतांनी, ते काय म्हणतात की हे पूर्वीचं सगळं जे त्रिपुटी सांगितलंय त्यांनी, दृष्टा, दृश्य, दर्शन, ध्याता, ध्येय, ध्यान, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, या तीनही त्रिपुटींच्या बाबतीत ते असं म्हणतात की याच्यावरती तू काम करताना, सगुण रूपाचं चित्तामध्ये रूप रेखाटताना, चित्र रेखाटताना विचलित होता कामा नये, विलक्षित होता कामा नये. तू जर विलक्षित झालास, विचलित झालास, तर या तीनही त्रिपुटींचं जे काही साध्य आहे ते साध्य सगुण रूपाच्या चित्ताच्या एकरूपतेमध्ये हे साध्य तुला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून घटूची देखणे होईल, तरी हे ऐसे घडेल, एवं बुद्धीन प्रवेशैल नाना उपायी. जर ते एकचित्त झालं नाही, ते विलक्षित तुझं मन होत राहिलं, तर काय होईल? फक्त बाहेरून माठ बघतोय अशी घटना घडेल. पुढे त्या घटामध्ये
बुद्धी प्रवेशली जाणार नाही, बुद्धी प्रवेशणार नाही. मनातेही भिन्नता. आणि त्यामुळे काय होईल? एवं बुद्धी न प्रवेशेल नाना उपायी. तू जेव्हा ह्या त्रिपुटींचं एकरूपत्व करणार नाहीस, चित्तामध्ये अभिन्नत्व करणार नाहीस, यांचं अद्वैत साधणार नाहीस, एक रूपाचं त्याच्यामध्ये एकाग्र चित्तानं यांचा सर्वांचा त्रिपुटींचा विचार करणार नाहीस, तोपर्यंत केवळ नुसता घट पाहिल्यासारखी ही अवस्था होईल. सगुण रूप बघणं म्हणजे केवळ दगड पाहणं, अथवा धातूची मूर्ती असेल तर धातू पाहणं. दगडाच्या मूर्तीकडे पाहणं म्हणजे केवळ दगड बघणं, धातू बघणं असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यामध्ये जर तू बुद्धी प्रवेश केला नाहीस, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता याच्या त्रिपुटींचं एकीकरण केलं नाहीस, ध्याता, ध्येय आणि ध्यान यांचं एकीकरण केलं नाहीस, दृष्टा, दृश्य आणि दर्शन या सर्व त्रिपुटींचं एक केंद्रीकरण केलं नाहीस, तोपर्यंत सगुण रूपाकडं पाहणं म्हणजे केवळ मातीकडं पाहणं, घटाकडं पाहणं, दगडाकडं पाहणं, धातूकडं पाहणं आहे. आणि म्हणून या घटामध्ये जोपर्यंत तू तुझ्या बुद्धीचा प्रवेश करून देत नाहीस, एकचित्तानं त्याचा प्रवेश घडवीत नाहीस, तोपर्यंत तू कितीही उपाय कर, नाना उपाय कर, पण तुला सगुण रूपाचा चित्तामध्ये दर्शन होणार नाही. बुद्धी प्रवेशली नसता मनातेही भिन्नता. अर्जुना मन बुद्धी आता कैसी समर्पिसी. आणि जेव्हा तुझ्या या बघण्यामध्ये, सगुण रूपाच्या ध्यानामध्ये, दर्शनामध्ये, त्याचबरोबर ज्ञानामध्ये तू जर बुद्धीचाच प्रवेश करू दिला नाहीस, केला नाहीस, तर पुढे मन बुद्धी तू मला कशी समर्पित करणार आहेस? हे तुला कधीच शक्य नाही. आणि म्हणून हे अर्जुना, जर तू बुद्धीचाच प्रवेश करू दिला नाहीस माझ्या सगुण रूपात, तर मन आणि बुद्धी कशी समर्पण करशील? 382 ओव्यांपर्यंत आपण आलो आहोत. या ठिकाणी मी आज थांबते. सगुण रूपाचं अतिशय सूक्ष्मपणे पुन्हा पुन्हा तेच वेगवेगळ्या प्रकारांनी वर्णन करून दासोपंत आम्हाला सगुण रूपाचा चित्ताचं ध्यान करण्याची पद्धत, प्रकार आम्हाला सांगतायत. आणि त्यातली व्यवधानही सांगतायत, त्यातले विकल्प सांगतायत. त्यातलं चळणं जे आहे ते चळणं दूर सोडून आम्हाला निष्ठा कशी ठेवता येईल याचं वर्णन करतात. म्हणजे काय करावं हे तर सांगतातच, पण काय करू नये हेही सांगणं महत्वाचं आहे. आणि ते आम्हाला दासोपंत सांगतात अतिशय भावपूर्ण, नाट्यपूर्ण पद्धतीने. या सगुण रूपाचं भक्तियोगाचं दर्शन आपण घेतो आहोत. आपल्या सर्वांची साथ अतिशय मोलाची आहे. आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. माझे गुरु, माझे मोक्षगुरु, माझे वडील नित्य नेमानं, अगदी माझा हा भक्तियोग मोठ्या प्रेमानं माझे आई आणि वडील दोघेही ऐकतायत. माझे गुरु विद्यासागरजी ऐकतायत. मी या सर्वांना पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करते. दासोपंतांच्या भक्तांना त्यांच्या ठाई असलेलं देवाचं हे जे रूप आहे, हे रूप आत्मस्वरूप जाणून मी त्यांनाही पुन्हा नमस्कार करते आणि या ठिकाणी थांबते. आज पुन्हा एकदा आदरणीय श्रद्धेय वाना उत्पादजी यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करते. विनम्र श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. धन्यवाद.